जय हिंद मित्र, कॉल आहे डिस्ले वस्ती नांदूरखटा. घरामध्ये साप आहे, बघू कोणता आहे. तर हा भैया नेण्याकरता आलेला आहे. साप केवढा आहे? मोठा आहे म्हणायचं. चालतं, बघू. काही का मला अशा अडचणी येत असतात. चालता पेट्रोल संपलेलं आहे. बघू दुसरी गाडी बोलवतो म्हणते. तर आपण वस्तीवर आलेलो आहेत. डिस्ले वस्ती का? शेळके वस्ती, सॉरी. तर तुम्ही बघितला का साप? बरं, कसा दिसला तुम्हाला? मी थोडं खात नाही आलो हां, रोपाला टाकाय थैली उचलली की दिसला मला काहीतरी गिळ आले त्याने पण. बरं चालतं, बघू आपण कोणता साप आहे. कोण धरतंय मोबाईल व्यवस्थित? हां, चल बघू मित्र. प्रत्येकाला विनंती आहे, साप कोणी मारू नये. जर असला तर सर्व मित्राला फोन करून बोलून घ्या. शेतामध्ये हां, घरामध्ये जर असेल तर आपण साप आहे तो इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आहे. तर आपण ह्याला बाहेर काढू आणि खरंच ते म्हणले त्याप्रमाणे सापाने काहीतरी खाल्लेलं आहे. आपण त्याला बाहेर काढू. दुसरं उजेडाचं आहे काही उजेडासाठी आणखी ते उचलायला होतं ते उजेडासाठी घ्या ना. बॅटरी मोबाईल आणि बाहेर इकडे उजेडाने पाहू शकता आपण. हा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आहे. जरा बॅटरी बाहेर निघाला आहे तो आता. तुम्ही म्हणल्याप्रमाणे त्यांनी खरंच काहीतरी गिळलेलं आहे. उंदीरच असेल. ती थैली उचलली हे उचलायला होतं. घरामध्ये अशी अडगळ ठेवली ही जाती तीच. बॅटरी संपत इथे बघा. आपण पाहू शकता इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, ज्याला निरोटोक्षम नावाचं झर असते. बॅटरी दुसरी नाही आहे का? दुसरी नाही. कारण की हा फडीच काढून उभा राहतो. ओढू का ते? हात घातल्यावर हाताकडे वरी येईल आहे ना आता. हां हां, त्याच्यामुळे ओढतो मी. नाही 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 आता आताच नाही. तुम्ही थोडं फक्त ती बॅटरी झाला बोळ आहे का बघा वरती? आहेत ना. कारण की हा रेस्क्यू करता वेळेस हा डाऊन्स करून घेऊ शकतो. कारण की याला मोकळा आहे ना. तुमची कमल आहे. तो तडप उचला गेलो तुम्ही. हां पण तो त्या टायमाला बसलेला होता. दुसरं काही नाही. आपण हे लाकडाने ओढून घेतलं असतं. ह्याचं मधुक अलीकडे येते ना लगेच. थांबा लाकूड देऊ का? हो कुराड देऊ का? कुराडी मोठा थोडं. चालतंय जमतंय चालतं. धरा मोबाईल धरा ना. थांबा एक मिनिट. आता ही जी पिशवी का ह्या साईडला धो नका थोडंसं उजेड थोडा दरवाज्यातली सारखं बघा उचलतोय मी बाकीचे. काढू का? हां घ्या हे थोडं. तुमचा हात घालू नका लवकर. ही काढू का काळी? काही वरची काढू? वरची वर ह्या साईडला दोन वळा आता. तर पाहू शकताय आपण दिसतंय काहीतरी गिळलं गावतो. हा गेलं म्हणूनच राहिलं. हां
गिळला त्यांनी. आपण पाहू शकताय हा इंडियस नायटिकल कोबरा आहे. त्याला नीरोटोक्सिम नावाचा जहर राहत आहे आणि या घरामध्ये शेळके वस्तीवर होता. तर भैयाने त्या दिवशी आपण साप धरला त्यावेळेस मोबाईल नंबर घेतला होता आणि कॉल केला. तर सर्वांना एकच विनंती माझी की आपण साप धरण्याचे कोणाचे पैसे घेत नाहीत. तर माझी एक आपणास विनंती, साप जर असेल तर सर्पमित्राला फोन करा आणि माझ्या आय डीला सर्पमित्र चंदू वगैरे 6304 याला लाईक करा, फॉलो करा. म्हणजे तुमच्या माध्यमातून मी तुमचे तर पैसे घेत नाही, पण पैशासाठी नाही तर हाच व्हिडिओ जर कोणी बघितला दुसऱ्याने आणि असा फोन करून जर त्याच्या घरचा जीव वाचला ह्या सापाचा आणि त्याच्या घरच्याचा, तर त्यात मला समाधान आहे आणि तुमच्यामुळे त्यातून मला पैसे मिळू शकते. सगळं चाललं ते त्याच्यासाठीच आहे. पण माझी विनंती आपणास, तुम्ही जर फॉलो केलं आणि सबस्क्राईब केलं, लाईक केलं, कमेंट जर समजा नाही केली तरी हरकत नाही आहे, पण तुमची भावना काय आहे तुमच्या ह्याच्यावर आहे. तर असा साप आपण वाचवाय आल्यानंतर कोणाकडूनही एकही रुपया आपण घेत नाही आहे. तर चला, ज्याप्रमाणे ह्यांनी बोलवलं आणि हे सापाने शक्यतो उंदीर गिळलेला आहे. आता तुम्ही पाहू शकताय ही पाठीमागं जी जागा आहे ती पुढच्या जागेपेक्षा पाठीमागं जागा मोठी फुगली का? तर सापाचं असं असतंय, पुढं शरीर जेवढं त्याच्या डबल अन्न भक्षण करू शकतो तो. आपण हा उंदीर बाहेर काढू, कारण हा असा बी ठेवला तरीही सापाला एकदा माणसाच्या हाताचा धक्का लागला की पळून जाण्यासाठी ते उलटीच करतात. हॅलो, हां धरला चालू धराय तेच बाह्याचं तकदीर आहे, त्यांनी हा. बघितलं. हिथंच आहे तर अजून धरतो, लावतो वापस. हो धरलाय हातात, बाह्यांचं तकदीर आहे, नाहीतर एवढं सोपं कोबराच आहे नाहीये. मोठा. चला, तुम्ही पाहू शकताय आता हळूहळू तो उंदीर बाहेर काढायला लागलाय, कारण त्याला पळता येऊ शकत नाही. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याला ही उंदीर बाहेर काढणे. आणि उंदीर गिळल्यामुळं साप आपल्याला गटला, नाही तर आतापर्यंत येऊच तर शक्यतो तो राहिला नसता. ते उंदरामुळे भेटले. ती जी फुगलेली जागा आहे का तिथं हात गेलता माझा. हो हा तुमचं तकदीर आहे, येऊ चांगलं आहे आपलं. मी रोपाला खट्टा काय घ्यायला लागलो होतो. कधीही घरामध्ये अशी आडगळ जास्त ठेवायची नाहीये. पण ती पांढरं पडलं होतं जास्त म्हणून मला दिसलं हल्ल्याला थोडं. कारण आपण असा बी भरणीमध्ये जर टाकला हम्म. तर हा भरणीमध्ये घाणच करणार आहे, कारण की ही भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये उंदीर हा गिळलेला आहे. शक्यतो उंदीर किंवा बिंडकुळी ह्या दोन्ही पैकी असू उंदीर शकते. उंदीर लांब आहे ते, लांब असेल. कवा बाहेर निघायचं. दादा पटेल हा सुपारी खाला. पळून जाता येत नाही ना. काय माहिती कसला आहे मोबाईल. तेल संपतं गाडीतलं फुलं. आपण तर पाहिजे त्या पद्धतीत प्रयत्न केलेला आहे, पण जे काही बी गिळलंय 100% उंदीर आहे. तर प्रयत्न चाललाय त्याचा बाहेर काढण्याचा, बघू आपण. यार काय दिसा ना कॅमेऱ्यापासून आपण. अरे कॅन्टीन शर्ट थोडं हलू नका पोरं.
कारण ज्यावेळेस सापाला माणसाचा स्पर्श झाला पळून जाण्यासाठी त्याला उलटी करणं आहे. आणि त्याच्या शरीरापेक्षा अवजड गिळलेला आहे त्याने. कुणीच नाही. व्हिडिओ चालू आहे या बाजूला जा. हळू हळू. बरणी आहे का? आजी आण जा. किती कमाल, किती वेळ त्याची झटापट चालली असं गिळण्यासाठी. थांब. आता द्यायची नाही ना ती. नाही. कारण आपण भरणीमध्ये टाकल्यानंतर हे तेच करणार आहे, कारण की उलटी झाल्यानंतर परत बेजारीच होणार आहे. आणि गिळल्याला आहे तो उंदीरच आहे, उंदीरच आहे. लांब 100% आहे. उंदीर आहे. पाहू शकताय तुम्ही, त्याच्या शरीरापेक्षाही मोठा उंदीर गिळलेला आहे. आपण काढण्याचा थोडाफार प्रयत्न केला पण ही सक्सेस होऊ शकत नाही. चला आपण बरणीमध्ये पॅक करू. जे त्याचं तकदीर असेल जर टाकला त्यात तर आपण रेस्क्यू करताना काढून टाकू. घ्या भैया इकडे बरणी. तो पण घ्या, मागवा तुम्ही. तर आपण ती जागा बघू. हा इकडं बघा बरं. तर या ठिकाणी तो साप होता. बॅटरी पोरांकडे का? या ठिकाणी साप होता. तर ही पाहू शकताय ही फुलं आणि ही अशी आता शेवटी घरामध्ये अडगळ असल्यानंतर साप हे येतातच. तर ही पाहू शकताय आपण होल. आता थोडा अलीकडे येतोय तर हा साप आपल्याला घटत नाही. तरी भैया तरी भैयाने आपल्याला बोलवलं आणि साप वाचवला. त्याचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि प्रत्येक शेतकऱ्याला परत विनंती की आता शेतामध्ये फुलाचे टायमिंग आहे सोयाबीनचे, त्याच्यामध्ये रसल वायपरचे पिल्ले आहेत. कारण हा साप जो आहे तो डायरेक्ट अंडे घालून पिल्ल्याला जन्म देतो आणि रसल वायपर आहे तो डायरेक्ट पिल्ल्याला देतो. रसल वायपर म्हणजे परूड. एका सापाला रसल वायपर, परूड आणि घोणस ही नाव आहेत. तर भैयाने साप वाचवला त्याबद्दल त्यांचे प्रथमतः आभार व्यक्त करतो. प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरामध्ये थोडी अडगळ ठेवू नका. स्वतःच्या हातापायाकडे बघा. आणि परत एकदा माझ्या आयडीला लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करा. जय हिंद.